सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू टर्न केलेला चेंडूला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, अतिशय वेगाने 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार शिवाजीने पूर्ण करतोय. निश्चितच 4 धावा जोडल्या जातील धावफलकावर. पॉवर प्लेचे षटक. हरेश पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना जयदुर्गा सुरे आणि नटराज खारबाव या दोन संघांमधील. हरेश पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. समोर जाईल शिवाजी, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप. चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज बुंध्यामध्ये चेंडू टाकला होता. फक्त डिफेन्स केला. बचावात्मक क्रिकेट बघायला मिळालं. डिफेन्सिव्हरित्या फटका खेळला होता. 1 धाव पूर्ण करतोय शिवाजी. धावसंख्या धावफलकावर 5 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. पुन्हा एकदा हरेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका होता. फालोतूरमध्ये चेंडू अडवता आला नव्हता. गोलंदाजाला 1 धाव पूर्ण करते. संदीप ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या वाढते धावफलकावर 6. आज पहिल्याच सामन्यामध्ये विजयी सलामी दिली. 2 गुणांची कमाई केली श्री गुरुदत्त चौडायर व मानकुली या संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये मीर स्पोर्ट्स भरोडी संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. 2 पॉइंट त्या संघाने मिळवले. चेंडू केन अंदर, दंडा बहार, त्रिफलाबाद, मोठी विकेट, मोठा फलंदाज बाद होते. बिग फिश इज गॉन. शिवाजी मडवी काय चेंडू टाकला होता पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप सुंदर चेंडू हाताळला होता. हरेश याने भात्यामधील ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि मात्र प्रत्येक वेळेला तुम्हाला एकच खेळाडू सामना जिंकून देणार नाही. टीम वर्क इज अ ड्रीम वर्क. सांघिक खेळ, कुठल्याही चॅम्पियन पदाला गवसणी घालायचे असेल तर सांघिक कामगिरी व्हेरी इम्पॉर्टंट क्रिकेट खेळामध्ये. न्यू बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सांघिक 6 धावांवर पहिला गडी बाद झाला. नटराज खारबाव संघाला मोठा झटका बसलेला आहे. हरेशने अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिला. शिवाजीने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं. डावखुरा गोलंदाज तयार. हरेश फ्लिक केलेला आहे. मनगटी फटका. क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचा फायदा उचलताना बॅटर रवी 2 धावा पूर्ण करतोय. भरत पाटील जयदुर्गा सुरई या संघाला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. स्पेशल योगेश पाटील साठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स. चेंडू बॅटची कडा घेऊन गेला फर्स्ट स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष होता. वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर. 1 बाद 9. हरेशने खूप चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. यानंतर जो सामना होईल मीर स्पोर्ट्स भरोडी आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. मीर स्पोर्ट्स भरोडी संघ कर्णधार आणि जरीमरी क्रिकेट संघ कॅप्टन आलिमगड. आपण सज्ज राहायचं नाणेफेक करण्यासाठी. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर हे 2 संघ आपल्याला निश्चितच टॉस करताना बघायला मिळतील. यानंतरचा सामना असेल आलिमगड वर्सेस भरोडी. वसंत दुसऱ्या षटकासाठी तयार होते. बॉलिंग मार्कवर विखुरलेलं क्षेत्ररक्षण. सिंगल वाचवण्यासाठी व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक. थर्डमॅन ला 1 फाईन लेगला. मिस टाइम फटका, आकाशी फटका आहे. स्वतः गोलंदाज झेपावते वसंत. जज करण्याचा चांगला प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण झेल सुटला. आणि बघा इथे काय घडले. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावची स्वरूपामध्ये रवी बाद होतोय. धक्का क्रमांक 2. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रवी बाद झालेला आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं नेव्हर टेक चान्स ऑफ मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षणावर ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी
रवी हा बाद होताना आपण बघितला, झेल जरूर सुटला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण केला वसंत याने, पण क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फेक केली चेंडूची आणि अशा प्रकारे बॅटर बाद झाला तिथे रवी. धावा धावफलकावर आहेत 11. न्यू बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये जाताना. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला, नटराज खारबाव संघावर नजर टाकली तर मागील सीझन मधील हा संघ दमन स्पर्धा 2023चा चॅम्पियन संघ होता. जयदुर्गा सुरई संघाने कमाल आणि धमाल केलेली आहे चालू सीझन मध्ये. त्यांचा प्रदर्शन जबरदस्त हाय क्वालिटीचा A1 दर्जाचा बघायला मिळतोय. वसंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. छोटासा रनवे, राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. पंचांचा 6 धाब्यांचा इशारा येतोय आणि बॅटिंग साइडचा रिव्ह्यू आहे. यस, बिमर चेंडू आहे की नाही, पंचांनी सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे आणि बॅटिंग साइडचा देखील आपण पाहतोय. नो बॉल. 1+6 अशा 7 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या झपाट्याने वाढते. 18. फ्री बॉल असेल. संदीपच्या बॅट मधून हा धमाका आपण बघितला. फ्री बॉल, इनसाइड आउटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त क्रॅकिंग बॅटिंग बघायला मिळते. रौद्र रूप धारण केलेलं आहे. आक्रमक फलंदाजी करताना आता संदीप. लगातार दुसरा छक्का, दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 21. थोडंसं करेक्शन आहे, 24 धावा. चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. एकच धाव संदीप पूर्ण करतोय. चेंडू चाललाय डीप कव्हर कडे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. फिल्डिंग साइडचा रिव्ह्यू आहे. यस, धावबाजसाठी यस. फलंदाज बाद आहे. रेड सिग्नल. फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आलेल्या. धावबाद स्वरूपामध्ये अजून एक धक्का नटराज खारबाव संघाला. तिसरा बॅटर बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 28 असताना जयेशने देखील खूप निराश केले आतापर्यंत या स्पर्धेवर. आपण जर नजर टाकली तर न्यू बॅटर प्रशांत जातोय मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही परिस्थितीमध्ये खारबाव संघाला हा सामना जिंकावाच लागेल, कारण ते पहिला सामना लॉस पराभूत झालेले आहेत. एका बाजूला जयदुर्गा सुरई संघ एक चांगल्या फॉर्मामध्ये असलेली टीम. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. धावा धावफलकावर 28. गडी बाद झालेले आहेत. 3 धावा खूप चांगल्या आहेत, पण गडी बाद होण्याचा जो क्रम आहे तो सुरूच आहे. शिवाजी, त्यानंतर बाद झाला रवी आणि आत्ताच बाद होताना आपण बघितलं जयेशला. फ्लिक केलेला मनगडी फटका. चेंडू चाललाय
मिडविकेट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे ज्ञानेश्वर. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल प्रशांतला. सिंगलने धावसंख्या वाढते 29-29. धावा ज्या फ्लोने ज्या प्रवाहाने आलेल्या आहेत, धावसंख्या खूप चांगली आहे नटराज खारबावे संघाची. स्ट्रेट फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. प्रमोद चेंडूला उचलणार, फेकणार. वेल होती फलंदाज संदीप याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 30. धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटची 2 षटके शिल्लक आहेत. बघूया या 2 षटकांमध्ये. खेळपट्टीवर प्रशांत आहे, खेळपट्टीवर अजूनही संदीप आहे. संदीपने 2 षटकार लगावलेले आहेत. वैयक्तिक तो 14 धावांवर खेळतोय. 4 चेंडूंचा त्याने सामना केलाय. प्रशांत खेळतोय 1 धावेवर. शिवाजी लवकर बाद झाला, 3 चेंडूंचा त्याने सामना केला. वैयक्तिक 5 धावांचं त्याचं योगदान राहिलं. त्यानंतर रवी बाद झाला, त्याने देखील 3 चेंडूंचा सामना केला. 5 धावा त्याने जोडल्या आपल्या संघासाठी. जयेश आला, जयेशने 2 चेंडू फेस केले आणि वैयक्तिक 3 धावांचं त्याने योगदान दिलं. वसंतने या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याची राहिली. तर पहिल्या षटकामध्ये इफेक्टिव्ह गोलंदाजी केली होती हरेश याने. पॉवर प्ले षटकामध्ये 9 धावा देत 1 गडी बाद केला होता. योगेश क्लीन बोल्ड, दांडीगुल. फलंदाज बाद होते संदीप. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप सुंदर चेंडू टाकला होता बघा. योगेश याच्याकडे व्हरायटी आहे गोलंदाजीमध्ये. विविध प्रकारचे चेंडू तो टाकू शकतो. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पहिला चेंडू आपण बघितला तर परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, रिफला बाद केलेला आहे. रिप्लेमध्ये आपण बघितलं खूप सुंदर चेंडू, भात्यामधील ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि संदीपला मात्र त्याने 4 मुंड्या चित केलेल्या. त्रिफला बाद. चौथा धक्का. धावा आहेत धावपलकावर स्थिर 30. न्यू बॅटर भालचंद्र. योगेशने आतापर्यंत लाजवाब खेळ केलेला आहे चालू सीझन मध्ये. तसेही रेग्युलर फॉर्मॅटमध्ये योगेशने सुरई गावाचं क्रिकेट खेळामध्ये नाव उज्ज्वल केलं होतं. एक काल गाजवला होता योगेश पाटील याने. पण समोर एक तगडा संघ आहे नटराज खारबाव. मी सांगितलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना. फक्त हलक्या त्याने स्लाइस केलेल्या चेंडूला सेकंड स्लिप मध्ये चेंडू जातोय. 1च धाव मिळेल भालचंद्रला. वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 31 धावा गडी बाद झालेल्या. 4 षटक क्रमांक 3 मार्गस्थ. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर व्हीआयपी डायज एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार. टाइम लाईनचा आपण जर विचार केला 14 चेंडू टाकल्यात, गडी बाद झाल्यात 4 धावा. 31 धावपलकावर. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू जाते निर्धाव. गुड लेन स्पॉट ऑन चेंडूने उचली घेतली होती आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. योगेश. हा फास्टर वन आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता. 1 अतिरिक्त धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार 32. सर्वांच्या नजरा या सामन्यावर लागलेल्या आहेत. जबरदस्त मनगटी फटका. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला हलण्याची देखील संधी तिथे नव्हती आणि चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने गेला 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावपलकावर 36. धावा चांगल्या आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथून आता
कमी धावांवर थांबवायचं असेल तर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल जयदुर्ग सुरई या संघाला. ह्या उलट प्रशांत आणि भालचंद्र ही भरोशाची जोडगोली आहे नटराज खारबाव या संघाची. ते जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करतील. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे, अतिशय वेगाने आउटफील्ड दमदार धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता धावपलकावर उंच उडी मारताना 40. एक समाधानकारक धावसंख्या नटराज खारबाव या संघाची बघायला मिळते. सन्मानजनक टोटल कडे वाटचाल नटराज खारबाव या संघाची. कारण बघा सामना हाय स्कोरिंगचा झाला किंवा लो स्कोरिंगचा जरी झाला तरी मात्र ही मॅच प्रेक्षकांना रोमांचक स्थितीमध्ये निश्चितच बघायला मिळेल यात शंकाच नाही. पुन्हा योगेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. वेगवान चेंडू, फास्टर वन, निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 3 आफ्टर 3 ओव्हर 40 रन, लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 40 अशी स्थिती आहे नटराज खारबाव या संघाची. भालचंद्र एका धावेवर खेळतोय. प्रशांतने 2 चौकार लगावले आहेत. वैयक्तिक 9 धावांवर तो खेळतोय. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर. डॉन मडवी यांच्याकडून चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. नटराज खारबाव संघातील बॅटर्स फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 333 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. 333 हा पुरस्कार देण्यात येईल त्यांच्या माध्यमातून. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. चेंडू बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चाललाय. एक धाव सहज पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या. थ्रो थोडासा रॉंग आला आणि त्याचा फायदा उचलला भालचंद्र याने. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या वाढते धावपलकावर 42. अंतिम षटकाला आता प्रारंभ झाले. यानंतर जो सामना होईल मेहर स्पोर्ट्स भरोडी आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. दोन्ही कॅप्टन चला या नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठासमोर आपण लवकरात लवकर यायचं आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा एक मनगटी फटका, बॉटम हँडचा चांगला फटका आपण बघितला. शॉर्ट बॅकलिपने खेळला होता. चेंडू गेला होता मिड विकेटला. एकच धाव पूर्ण करतोय भालचंद्र. धावसंख्या पुढे जाणार स्कोर कार्डवर 43 धावा. ज्ञानेश्वर फिल्डिंग मध्ये हलकासा बदल करताना डे 3 सलगचा 3रा दिवस दमन स्पर्धा 2024चा एक दर्जेदार आयोजन. प्रत्येकाच्या स्मरणात राहणारी स्पर्धा. चेंडूला स्विंग केलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधून हा जबरदस्त हॉलमार्क सिक्सर. प्रशांतचा हा हॉट फेवरेट स्ट्रोक आहे. स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड आणि त्याच्या बॅट मधून एक लाजवाब षटकार. अजून जर 2 मारले तर 333 रुपयाचा पुरस्कार प्रशांतला मिळणार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 49, 49. वन मोर बिगी पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. काय फलंदाजी करतोय प्रशांत. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन पदाला साजेसा खेळ करतोय. खेळपट्टीवर तुफानी फटकेबाजी. धावसंख्या झपाट्याने वाढते धावपलकावर 55, 55. स्ट्रॉंग झोन मध्ये धावसंख्या आता प्रवेश करताना जबरदस्त तुफानी फटकेबाजी. स्लॉग ओव्हर मध्ये ज्ञानेश्वरचा चांगला खरपूस समाचार. धुलाई केली जात आहे. वन मोर बिगी पण क्षेत्ररक्षक प्रमोद आहे. झेल सुटणार नाही. संघाचा सेफ हँड. ग्रेट कॅच.
आता मात्र जे वादळ घुंगावत होतं मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला शांत केलेला आहे. प्रशांतचा खेळीचा अंत झाला आणि अशा प्रकारे मात्र धावसंख्या स्थिर आहे 55. वेल जज कॅच मिस्टर प्रमोद पाटील. पाहूया रिप्ले मध्ये सीमा रेषेवर वाईड ऑफ लॉंग ऑनला अफलातून झेल. सुटकेचा श्वास घेतला असेल जयदुर्ग सुरई संघाने. प्रशांतला बाद केल्यानंतर कुमार मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रशांतने एक जरी षटकार लगावला तर डॉन मडवी यांच्याकडून 333 रुपयाचा पुरस्कार. कुमार तू मार. शेवटचा चेंडू आहे. कुमार तू मार. स्ट्रेट फटका केला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या. धावफलकावर 55 आणि 56 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी जयदुर्ग सुरई संघाला. चला नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. मिहिर स्पोर्ट्स भरोडी आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर. रविकांत पाटील तसेच प्रकाशदादा मात्र उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांच्या शुभ हस्ते ही टॉस केली जाईल. खेळणारे संघ आहेत मिहिर स्पोर्ट्स भरोडी आणि त्यांच्या विरोधात जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर. गोल्डन कॉइन छापा असा कॉल काटा आलेला आहे. मान्यवांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. टॉस जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर संघ कर्णधार नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे मिहिर स्पोर्ट्स भरोडी या संघाला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. तर जेव्हा दुसऱ्या डावाला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये योग पायकर यांचा आवाज. धन्यवाद. सर्व संघनायकांना विनंती असेल आपण जेव्हा टॉस करण्याकरता याल त्यावेळेस ऑफिशियल नोंदणी ही करायची आहे. ऑफिशियल फी आपण मॅच फी जमा करायची आहे. वेलकम ऑल ऑफ यू पुन्हा एकदा सर्वांचं. 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+. जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर आपणास विनंती असेल पण ऑफिशियल नोंदणी करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. बरोबर दुपारचे 12:28 झालेले आहेत. दुपारची वेळ ही सुरू झालेली आहे आणि या दुपारच्या वेळेमध्ये एक सुंदर सामना आपण पाहत आहे. पहिल्या डावाचा पण विचार केला नटराज खारबाव संघाने 55 धावा या लावण्यामध्ये त्यांनी यश आलं. समीकरणाचा आपण विचार केला तर 56 धावा टार्गेट हे चेस डाऊन करायचं आहे सुरई संघाला.
पहिले षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता शिवाजी आला. यावेळेस थोडासा धावगतीमध्ये चुकला जातोय, पंच देखील तेच सांगत आहेत, डेड बॉल तुम्ही घोषित करू शकता. स्ट्राईकला आपल्याला रवींद्र पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर आहे. काय सुंदर स्टान्स पाहायला मिळतोय फलंदाज रवींद्रचा, जणू काय एखादा लेदर क्रिकेटर उभा आहे की काय. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता, पहिल्या चेंडूवरती आघात करायचं होतं, आतली बॅट लागली. प्रशांत वेगवान गतीने चेंडूवरती आला, फलंदाज ऑन दी मार्क झाला. रवींद्र हा एका धावेवरती खेळणार, तर मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढणार. श्री गणेश झालं टीम जय दुर्गा सुरई संघाचं. स्ट्राईकला आता मात्र ज्ञानेश्वर पाहायला मिळेल. पहिला चेंडू फार सुंदर हाताळला गोलंदाज शिवाजीने, बरोबर यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फुल टोल हा वसूल केला जाणार. चेंडूला पाठवलं जातं स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून, ज्ञानेश्वरच्या बॅट मधना हा घणाघाती षटकार आलाय. असा करून या चेंडू पार न मारू चौकार, असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केलात आली मजा, आला योगाच्या वाजा, करूया जय जयकार कार. असा करून या चेंडू पार न मारू चौकार, असा उडवून. इथे चौकार नव्हे तर षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूमध्ये ज्ञानेश्वरने 6 धावेने खाते उघड केली. यावेळेस देखील चांगला फटका, अनंतर गुड शॉट. चेंडू पुन्हा थांबणार नाहीये, निघून जाणार. प्रशांतच्या डोक्यावरून पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40. संघाचे संघमालक प्रकाश यांच्याकडनं सुवर्ण संधी, 500 रुपये कॅश प्राइज दिली. हॅट्रिकला हॅट्रिक होणार का? अखेरकार झेलची संधी, फलंदाज फसला गेला. धक्का क्रमांक पहिला. मास्टर 40+, चा बोलबाला. मास्टर 40+, मास्टर 40+, मास्टर 40+, चा बोलबाला. वसंत करता देखील सुवर्ण संधी आहे. वसंतने देखील हॅट्रिक पूर्ण केली, त्याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यात येणार आहे. प्रकाश भगत यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे, संघ मालक देखील आहे. आणि बघा काय पलटवार केला गोलंदाज शिवाजीने. अखेरकार ज्ञानेश्वरला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. हा देखील चेंडू चांगला समोरच्या दिशेने, चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू अगदी आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा हा चौकार. सर्वात सेफ जागा, क्रिकेट मधली सर्वात उत्तम जागा ही समोरची दिशा मानली जाते आणि त्या दिशेमध्ये आता मात्र फलंदाजाने एक सुंदर फटका सजवला, बरोबर आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या येऊन इथे चेंडू विसावला गेला. चौकाराने खाते उघड केली. फलंदाज वसंत याने काय सुरुवात पाहायला मिळते, पॉझिटिव्ह रिप्लाय, ठोशास ठोसे पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ असताना शिवाजी थोडा महाग ठरतोय. यावेळेस देखील फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये. असं वाटलं होतं एका क्षणी की आता वसंत देखील खेळ धोक्यामध्ये येणार की काय, पण नशिबाची साथ मिळाली. अखेरकार एक धाव पूर्ण झाली, पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली. धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 18 धावा. टीम इंडियाचा एक दिग्गज फलंदाज
रन मशीन ज्याला मानलं जातं, विराट कोहली याचा जर्सी नंबर आपण धावफलकावरती पाहताय. 18 क्रमांकाची जर्सी टी शर्ट तो घालत असतो आणि तो आकडा लावण्यामध्ये यश मिळालं सुरई संघाला. एक विकेट नक्कीच गमावला ज्ञानेश्वरच्या रूपामध्ये, परंतु आऊट होण्यापूर्वी ज्ञानेश्वरने त्याची कामगिरी चोख बजावली. 12 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि आपल्या संघाला योग्यच्या स्थितीमध्ये आणून सोडलं त्याने. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याकरता संदीप आला. गोलंदाजी करण्याकरता पहिल्या षटकामध्ये शिवाजीला एक विकेट नक्कीच मिळाला, पण धावा त्याने भरपूर खर्च केल्या. 56 धावांचा पाठलाग करताना सुरुवात बघा किती सुंदर केली जयदुर्गा सुरई संघाने. वसन पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला रवींद्र पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधनं एक धाव आलेली आहे. यावेळेस शपल क्रॉस झाला, चांगला फटका याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. चेंडू निघून चालला सीमारेषेच्या दिशेने. हा देखील चेंडू थांबणार नाहीये. अखेरकार या चेंडू देखील चौकार मिळाला. फलंदाज वसंत याला. गुड शॉट. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाज संदीपने हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती संदीपचं स्वागत केलं वसंत याने चौकारानुसार आणि सांगितलं फलंदाज वसंत याने संदीपला गुड आफ्टरनून. दुपारच्या सत्रामध्ये दमण नगरीमध्ये संदीप तुझं स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मनगटी फटका. बॅटचा फ्लो ओपन करण्यामध्ये वसंतला यश आले. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न वेगवान फेकी. शिवाजीने चुकी केली. यष्ट्यांच्या मागे चेंडू पकडता त्याला आला नाहीये आणि अखेरकार एकाच रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पूर्ण केलं फलंदाज वसंत याने. काय सुंदर तो क्रिकेट खेळतोय. ज्या ज्या वेळेस चांगले चेंडू येत आहेत त्या त्यावेळेस सन्मान पाहायला मिळतोय आणि ज्या ज्या वेळेस चुकीचे चेंडू येत आहेत त्यावेळेस मात्र धावा चांगल्या जमावतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 24 धावा. 24. लॉस ऑफ 1 विकेट. खोलवर टप्प्याच्या चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला तर ड्राईव्हच्या अंदाजामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस वसंतला एक धाव मिळणार. 25 धावा. दुसऱ्या इनिंगचा डाव देखील तेवढाच ताकदीचा पाहायला मिळतोय जो पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला होता खारबाव संघाचा. हा फुलटॉस आहे. चेंडू हवेमध्ये. टायमिंग व्यवस्थित जुळलंय का? हो, अगदी जुळलंय. चेंडू निघून झाला. स्कोअर लेखला बीट करत 6 धावांनी करता हा षटकार येतोय. यावेळेस वसंत नव्हता तर रवींद्र होता आणि रवींद्र देखील आता तो सांगून देतोय की मला देखील मारामारीच जमतं, मला देखील मोठे फटके मारण्याकरता ओळखला जातं आणि हीच माझी ओळख आहे हे सिद्ध करून देताना फलंदाज रवींद्र आता माझा सज्ज झालेला आहे. रवींद्र नावाचं वादळ या मैदानामध्ये गुणगुणला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धावसंख्या 6 ने पुढे सरकणार. 31 धावा. 31. 3वरती 1. दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडासा महागडा षटक हे देखील पाहायला मिळतोय. पुढे सरकून दिशा दाखवायची होती. गॅप मधला चेंडू ढकलायचं होतं परंतु बॅटाने बॉलची जुळणी झालेली आहे. चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे शिवाजीकडे जाताना आपण पाहिलं हा निर्धाव चेंडू आला. पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा लागली. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक पूर्ण झाली. एकच मिळणार. पावर शेला संघ इथे सज्ज झालेला आहे. वेलकम स्वागतम. शेला संघात देखील आपण या दमण नगरीमध्ये स्वागत करूया. यानंतर त्यांचा सामना असेल कदाचित. ऑस्ट्रेलियन जर्सी शेला संघाची पाहायला मिळते. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया टीम याकडे जी जर्सी घालत असते त्या जर्सीने आज आपण शेला संघाला पाहतोय. मात्र तसा किती कळणार का हे पाहावं लागेल कारण काही गोष्टी आत्मसात तो करून होत नाहीयेत तर त्या कराव्या लागतात. सध्या फॅशन आहे चांगलं क्रिकेटची. हा स्टँडर्ड क्रिकेट तुम्ही खेळताय. चांगले शूज बरेचसे प्लेयर आपण घालताना पाहतोय. चांगल्या बॅटीज पाहतोय. धावसंख्या 32 झालेली आहे आणि आपण आज 56 करायचे आहेत टीम सुरई. येणारे 12 चेंडू 24 ची गरज
प्रति षटकामागे 12 धावा जोडणं गरजेचं आहे. 12.00 ची सरासरी गाठावी लागेल. षटक क्रमांक 30 चालू होणार. गोलंदाजी करण्याकरता भालचंद्र येतोय. समीकरणाचा आपण पुन्हा विचार केला तर 12 मध्ये 24 बनवायचे टीम जयदुर्गा सुरईला. आपण समीकरणाचा विचार केला पण ॲव्हरेजचा विचार केला तर प्रति षटकामागे 12 जोडावे लागतील तुम्हाला. कंपल्सरी एक चांगला फटका येणं गरजेचं आहे. ते कार्य आता होणार का? स्ट्राईकला पुन्हा एकदा बॅटर रवींद्र तयार. समोर जाईल गोलंदाज भालचंद्र. पुढे सरकून चांगला फटका, वॉड शॉट, पण अखेरकार क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. फलंदाजाने मात्र चांगला खेळ स्वीकारला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, झेल संपन्न झालं आणि अखेरकार रवींद्रच्या खेळीचा अंत झाला. सलामीचा सलामीवीर आता मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाजी करण्याकरता योगेश आला क्रमांक 4 वरती. सुरुवात गोळ केली गोलंदाज भालचंद्रनी. यावेळेस दमदार फटका बरोबर बॅटच्या रडार मध्ये होता. चेंडू थांबला नाहीये, निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. हा षटकार आहे. सुंदर फटका सजवला योगेशने. यावेळेस आक्रमण केलं भालचंद्रवरती. मजबूत कडीवर वार केलं गेलं. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. चेंडू वळवण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. एक धाव इथे पूर्ण होणार. एक चांगल्या फटक्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट आता मात्र योगेश साकारतो आणि चांगल्या खेळीची लक्षणं आहेत. धावसंख्या 39 झालेली आहे. सामना चालू असताना कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये, विनंती असेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला जागा बनवून खेळवायचा होता. यावेळेस संपर्क नाही, वेगवान चेंडू. जणू काही एखाद्या बंदुकीतला गोळी निघाली त्या वेगाने हा चेंडू निघाला. यष्टांच्या मागे सुंदर यष्टीरक्षण शिवाजीने केलं आणि अखेरकार भालचंद्रचा हा चेंडू निर्धावाला. फलंदाजाला आता मध्ये अडचणीमध्ये आणण्याचं कार्य गोलंदाज भालचंद्रने केलं. चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेमध्ये. चांगला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये. दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. फलंदाज वसंत याला. 7 चेंडू आणि 16 ची गरज टीम सुरईला असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे भालचंद्र. एक षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला. चेंडू भरपूर काल हवेमध्ये आहे आणि अखेरकार लँडिंग आपण पाहिली तर सीमारेषेच्या बाहेर होणार. हा उत्तुंग षटकार मारतोय फलंदाज योगेश. गुड शॉट. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले. व्हॉट अ शॉट. बॅट्समन योगेश यूज दॅट पिच. बॉल दिस रसिंग फ्रॉम मिड विकेट एरिया. फर्मली ड्रिवन अँड डॅश द 6. सुपर बॅटिंग. धावसंख्या 46 झालेली आहे. येणारे आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 ची गरज. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना नेऊन ठेवला कुठे. काय सुंदर दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
जर कुमारने हा सामना जिंकवला तर डॉन मडवी यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. वेगवान चेंडू स्क्वेअरकरच्या अंदाजामध्ये हा फटका खेळायचा होता, संपर्क नाहीये. अखेरकार चौथ्या षटकाची सुरुवात सुंदर करतोय गोलंदाज कुमार. 5 चेंडू 10ची गरज. यावेळेस फटका चांगली जुळणी झाले. चेंडू पुन्हा निघून जाणार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाणार. येणारे 4 चेंडू आणि 4ची गरज. यावेळेस मी म्हणेन आता मात्र सामना आपण पाहिला तर 80 आणि 20 असा उरलेला आहे. 80% सामना आता सुरेश संघाकडे झुकलेला आहे आणि 20% सामना हा खारबावच्या बाजूने झुकलेला आहे. कारण 4 मध्ये 4 फलंदाज करायचे आहेत. जे चांगले फलंदाजी करतात तर 4 मध्ये 4 वाचवायचे आहेत. गोलंदाज कुमार याला तो कार्य हा करणार का? जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका ड्राईव्ह करत असताना चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अखेरकार फलंदाजने 1 धाव पूर्ण केली. चांगला फटका सजवला होता कारण क्रिकेटमध्ये ह्या फटक्याला सर्वोत्तम फटका मानला जातो. 3 चेंडू 3ची गरज. काय सुंदर सामना रंगतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना रंगतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये उत्तुंग झेल, परंतु बॉडी बॅलन्स बाळगता आला नाहीये. चेंडू सरळ निघून गेला. फलंदाज क्षेत्ररक्षकाला घेऊन सीमा पार हा येतोय विजयी षटकार. कम ऑन डीजे. मास्टर 40 प्लस. असा करून या चेंडू पार न मारू असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केला तर आली मजा, आला योगाच्या वाजा, करूया जय जयकार कार. असा करून या चेंडू पार न मारू असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40